यानंतरची दुसरी मॅच आपण पाहतोय ओमसाई अद्विता स्पोर्ट्स गडी इंग्लज त्यांच्या विरोधात असेल एमजी पाटील स्पोर्ट्स गगन बावडा या दोन मातबर संघांमध्ये यानंतरची लढत नाणेफेक जिंकला एमजी पाटील स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पाहूया आज क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय कशा प्रकारे यशस्वी करून दाखवता येईल. एका बाजूला आपण पाहतोय विकी पुजारी या एक कोल्हापूरकरांना पडलेलं एक गोड स्वप्न ज्याने कित्येक टुर्नामेंटमध्ये मेडन षटक टाकलाय असा कोल्हापूरकरांचा माहीमेरा नाव आहे विकी पुजारी. कित्येक मोठमोठ्या टुर्नामेंट या खेळाडूने गाजवल्यात असा हा दर्जेदार खेळाडू सध्याच्या घडीला पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी आपण पाहतोय विश्वनाथजी लिंगायत सर आणि त्याचबरोबर अक्षयजी कोळंबेकर सर दोन्ही चांगले खेळाडू आहेत. रत्नागिरीचं टेनिस क्रिकेट यांनी देखील चांगल्या प्रकारे खेळलंय आणि आज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये याच कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये पंचाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालेत. 40 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला इनिंग उरकायची आहे याची देखील नोंद घ्यायची आहे, नाहीतर आपल्याला दंडनीय कारवाई तुमच्यावरती देखील करावी लागेल. दोन्ही संघांनी आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून आपला पाण्याचा बॉक्स घेऊन जायचा आहे. पहिली मॅच आपण पाहिली तर सुपर से ऊपर मॅच पाहायला भेटली. 6 चेंडूमध्ये 8 धावा पहिल्या मॅच मध्ये रोखल्या गेल्या. पाहूया दुसऱ्या मॅच मध्ये काय घडतंय. दुसरी मॅच इथे मात्र रंगताना दिसते. गोलंदाजी मार्क वरती कोल्हापूरकरांचा माहीमेरा नाव आहे विकी पुजारी. पहिला चेंडू वरती रिव्हर्सचा फटका, प्रॉपर टायमिंग, आत्मविश्वासाने भरलेला फटका. चेंडू जाईल सरस सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी. सागर मेतके ट्रेडमार्क शॉट इथे मात्र खेळला गेलाय. रिव्हर्सचा फटका आणि याच रिव्हर्सच्या फटक्यावरती 4 धावा देखील मिळाल्यात. ओहो, अजून एक केलाय वार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, षटकार 6 धावेसाठी. प्रतीक पाटील जो वायर स्पोर्ट्सचा लोकल खेळाडू आहे त्याने जर 25 धावा केला तर त्यांच्यासाठी किती 500 रुपये बावडा प्रीमियर लीग यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. ओहो, इथे मात्र बुटांची नजाकत दाखवली जाते. विकी पुजारीच्या माध्यमातून चांगला चेंडू टाकला जातोय, कमबॅक साधला जातोय. महत्वाची बॅक कमबॅक करणं आणि कमबॅक साधला जातोय विकी पुजारीच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती त्यांच्या विरोधात हल्ली जरूर केले गेले आणि त्याचमुळे पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा धाफटकावरती लागले जात आहेत. कोल्हापूर प्रीमियर लीगचा हा तिसऱ्या पर्वाचा आपण थरार पाहतोय. ओहो, इथे मात्र विकी पुजारी यांची गाडी पटरीवरती आली. गाडी पटरीवरती आली त्यानंतर सध्याच्या घडीला धावा रोखल्या जात आहेत. सागर मेतकेला देखील इथे मात्र अडचणीचा सामना करावा लागतोय, संघर्षाचा सामना करावा लागतोय, कारण का विकी पुजारी आता मात्र लय मध्ये आलेत. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून कित्येक टुर्नामेंट मध्ये झाली. कोकणामध्ये या खेळाडूला सर्वात जास्त मागणी असते. ओहो, या चेंडूवरती फटका जरूर फसलाय. चेंडू अवेत आहे. पाहूया ऑनफील्ड पंचांचा निर्णय काय असेल या चेंडूवरती. नक्कीच पंचांकडे अपील मागितलं गेला, परंतु त्यानंतर पंचांच्या माध्यमातून अपील देखील फेटाळताना दिसले. तर पंचांची भूमिका पार पाडली जाते ती म्हणजे अक्षयजी कोळंबेकर सर आणि विश्वनाथजी लिंगायत सर यांच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडली जाते रमेशजी सुलकर सर यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला भेटते. या चेंडूवरती समोरच्या दिशेने स्ट्रेट फटका, सुरेख प्रॉपर टायमिंग आहे या फटक्यावरती. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी. काय फटकेबाजी पाहायला भेटली. विकी पुजारी प्रमुख अस्त्र आणि याच प्रमुख अस्त्रावरती इथे मात्र वार केले गेले.
सागर मेतकेच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला भेटते. सागर मेतकेच्या माध्यमातून 6 चेंडूचा सामना जरूर केला आणि 14 धावा या धावफलकावरती देखील लागल्या गेल्या. कमबॅक नक्कीच करण्याचा प्रयत्न केला गेला विकी पुजारीच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र विकी पुजारीच्या विरोधात हल्ले केले गेले. विकी पुजारीने पहिलं षटक 14 धावांचं टाकलंय. इथे कमबॅक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम इस्पुर्लीचा एक युवा सितारा नाव आहे अजय चुवेकर. दर्जेदार कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. अजय चुवेकर गोलंदाजी मार्कवरती आपण देखील त्यांना पाहतोय. करवीर मधील एक युवा सितारा, एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. ओहो, चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला भेटला. गुडलेन स्पॉट वरून थोडासा बाउन्स होताना दिसला हा चेंडू आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धावा. सावध फटका इथे मात्र खेळला गेला. प्रतीक पाटील सध्याच्या घडीला या खेळाडूची हवा ही अखंड कोल्हापूरच्या विश्वामध्ये पाहायला भेटते. पहिल्या सुरुवातीला वडंगे प्रीमियर लीग गाजवली, त्यानंतर जर पाहायला गेली तर सांगरू येथे झालेली शंभूराजे डे नाईट स्पर्धा देखील गाजवली. या स्पर्धेमध्ये देखील 50 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. त्याआधी वडंगे येथे झालेल्या टुर्नामेंटमध्ये विकी चषकामध्ये या खेळाडूने साकारलेली 93 धावांची खेळी अजून देखील प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करणारी खेळी ठरली. ओहो, इथे मात्र आडव्या बॅटने फटक्याला सजवला गेलाय. सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षण खराब झालाय. नतीजा पाहूया या चेंडूवरती धावा किती मिळतील. पूर्ण 4 धावा या चेंडूवरती पाहायला भेटल्यात. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. तोपर्यंत धावा 4 या चेंडूवरती. रिव्हर्सचा फटका इथे मात्र खेळला गेला. अल्टीपल्टी फटका इथे मात्र पाहायला भेटतोय. चेंडू जाईल एक धाव देऊन एकेरी धावेसाठी हा फटका खेळला गेला. इथे मात्र अजय चुवेकरच्या विरोधात देखील आक्रमकता धारण केली जाते. म्हणजेच पॉवर प्लेचं षटक जे आहे त्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इरादे बनवून आलेत, घातक इरादे इथे मात्र पाहायला भेटत अजय चुवेकर. आणि पंचांचा इशारा येतोय, नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून. म्हणजेच पुढील चेंडूवरती आपल्याला वादळ देखील पाहायला भेटेल. या चेंडूवरती सुरेख फटका. नोच्या चेंडूवरती, फ्रीच्या चेंडूवरती इथे मात्र पाहायला भेटलाय. सुरेख वार, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी डीजे. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख फटका इथे मात्र सजवला गेला. 4 धावेसाठी हा फटका. त्यानंतर धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 25च्या घरामध्ये. प्रतीक पाटील 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला भेटत. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. रिव्हर्सचा फटका, अजून एक वार. चेंडू जाईल का सीमारेषा पार? उत्तर आलंय हो, चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. अजून एक सुरेख फटका, फाईन लेगच्या डोक्यावरून फटक्याला सजवलं गेलं. इथे मात्र घातक इराद्याने अशी बॅटिंग केली जाते. प्रतीक पाटील एक युवा सितारा, याच वायर स्पोर्ट्सच्या संघातून खेळणारा हा खेळाडू आहे. ओहो, इथे मात्र शांतता दाखवली जाते, संयम राखला जातोय. या चेंडूवरती चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. हेच क्रिकेटचं सूत्र आहे. चांगल्या चेंडूवरती सन्मान, खराब चेंडूचा समाचार. आणि या आधीच्या चेंडूमध्ये खराबी नव्हती, परंतु फटक्यामध्ये आत्मविश्वास पाहायला भेटला आणि त्यामुळे सध्याच्या घडीला धावसंख्या ही 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याची गरज होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या आहेत.
डान्सिंग नाव द विकेट फटका जरूर सजवला गेला परंतु एकेरी धावेसाठी टायमिंग इथे मात्र मिस होताना दिसतं या फटक्यावरती. एकेरी धाव आणि या एकेरी धावाने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचते 31च्या घरामध्ये. 31 धावा फलकावरती आलेत. 2 षटकाचा खेळ इथे मात्र हॅलो चिक प्रारंभीच्या 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला. 31 धावा फलकावरती. ही धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना ओम साई अद्विता क्रिकेट टीमची. गोलंदाज तयार. विकीचा बॉल. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला विकी पुजारीने, जो फिरकीचा जादूगर आहे. सातत्याने लेग ब्रेक गोलंदाजी, धीम्या गतीचे चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले जातात आणि या खेळाडूने आपलं नाव एक वेगळा ठसा उमटवलाय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, कर्नाटकमध्ये हा खेळाडू खूप परिचित आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील खेळतो. यावेळेला सुंदर बॉल, तितका चांगला फटका ढिल्या हाताने खेळलाय. ताकद खूप कमी लावली होती या फटक्यामागे आणि चेंडू आपण पहिला स्क्वेअरलेग एरियामध्ये आलाय. 2 धावांची लहर देखील पाहायला मिळते. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वाढेल, वधारते. 33 धावा. 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 धावा. सागर मेतकेची व्यक्तिगत धावसंख्या. प्रतीक पाटील देखील 4 चेंडू 10 धावांवरती खेळतोय. विकी पुजारीने पहिलं षटक टाकलं, जे षटक आपण पाहिलं थोडंसं महागडं ठरलं, ज्या षटकात 14 धावा आल्या होत्या. ऑफस्टिकच्या बाहेर कमबॅक केलंय. पहिलं षटक महागडं जरूर ठरलं, मात्र तरी देखील स्वतःवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय विकी पुजारीने. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, खर्च केलेत केवळ 2 धावा. टीमची धावसंख्या 33. धावाच्या पहिल्या सत्राचा खेळ तुम्ही पाहताय. प्रथमतः बॅटिंग करते ओम साई अद्विता क्रिकेट टीम. यावेळेला स्टिकच्या मागे जात बॅकफुटवरती सरकत ऑफस्टिकच्या बाहेर गेला होता फलंदाज. प्रथमतः फलंदाज आणि त्यानंतर यष्टीरक्षक यांना बीट केलंय बॉलने, तरी देखील बाईच्या स्वरूपामध्ये धावा आले 2. टीमची धावसंख्या आता मात्र वृद्धिंगत झाली आहे 35 धावांवरती. क्रिकेटमध्ये धावा कशाही येवोत, प्रत्येक धाव ही लाख मोलाची असते आणि त्या अतिरिक्त धावा टीमच्या धावसंख्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. 2 षटकांनी 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. विकी पुजारी गोलंदाजी मार्कवरती आहे. मार्केट यार्ड एंड कडून तो गोलंदाजी करतोय. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 हे 3रं पर्व तुम्ही अनुभवताय. 3ऱ्या पर्वामधील सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पहिला सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना आपण पाहिला आणि ज्यावेळेला सुरुवात तर चांगली होते त्यावेळेला शेवट देखील चांगला होतो. त्यामुळे एका चांगल्या सामन्याने सुरुवात झाली आहे या स्पर्धेची, मालिकेची. बावडा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं शानदार आयोजन सलग 3ऱ्या वर्षी कोल्हापूर वासियांसाठी, बावडा वासियांसाठी, महाराष्ट्र वासियांसाठी पुढे आलाय. बॉल थोडासा मागे टाकलाय. फलंदाजाची हालचाल ज्यावेळेला पाहिली विकी पुजारीने, आपला अनुभव पणाला लावलाय, सर्वस्व लावलंय आणि आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे विकी पुजारीने. पहिलं षटक 14 धावांचं, 12 धावांचं पाहायला मिळालं. 35 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत 1.5 षटकामध्ये 16 धावा विकी पुजारीने खर्च केलेत. सागर मेतके ज्याने 22 धावांचं योगदान दिले, तो रिदम मध्ये आहे. धीमा बॉल स्वीप केलंय, झाडू शॉट पाहायला मिळालाय. चेंडू डीप मध्ये चाललाय मिडी विकेटला. चेंडूची फेकी देखील आली आहे, मात्र 2 धावा आपल्या टीमसाठी क्षेत्ररक्षक वाचवू शकला नाहीये. सागर मेतकेने 2 धावांनी व्यक्तिगत धावसंख्या वाढवली आहे 24 आणि टीमची धावसंख्या देखील बदलली आहे 37.
षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये 37 धावा अशी अभेद्य भागीदारी सलामीवीरांची. अजून एकही गडी बाद झाला नाहीये. बॅटिंग करणाऱ्या ओम साई अद्विता क्रिकेट टीमचा 3 षटकामध्ये 37 धावा. तानाजी चौगुले गोलंदाजी मार्कवरती आलाय, जो मेडिकल कॉलेज कडून गोलंदाजी करेल. खरं तर कोल्हापूर वासियांना एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. नवोदित खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. लिजंड खेळाडू आहेत ते देखील या मालिकेमध्ये खेळत आहेत आणि त्यांच्या बरोबरीने त्यांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरचे स्टार सितारे घडताना आपण पाहतोय. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा एक तगडा संघ, ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळेल. याच प्रीमियर लीगमधून त्या खेळाडूंची निवड नक्की होईल आणि हेच स्वप्न उराशी बाळगत बावडा क्रिकेट क्लबने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यावेळेला मिनी हेलिकॉप्टर उडवलंय. बॉटमहँडचा वापर करत चेंडूला खेळलाय ऑन साईडला. चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्रीकडे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. तानाजी चौगुलेचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केले स्ट्रायकिंग एजच्या बॅटरने. एकेरी धावेने टीमची धावसंख्या परावर्तित झाली. आतापर्यंत 38. 3 षटक 1 चेंडूचा खेळ संपला. टीमचा संघनायक सागर मेतके जो व्यक्तिगत 24 धावांचं योगदान आतापर्यंत देतोय तो आहे स्ट्रायकिंग एंडला. आणि त्याच्या समोर कशी गोलंदाजी करायची याचा विचार विनिमय रणनीती आखली जाते. गोलंदाजी मार्कवरती तानाजी चौगुले तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केलाय कारण यावर्षी या सामन्यामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आपल्याला दिसतोय सागर मेतके. 15 चेंडूमध्ये 24 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. यावेळेला चुकीचा फटका खेळलाय का पाहावं लागेल. नो मॅन्स लँड मध्ये आहे की यावेळेला नाही. खूप चांगला एफर्ट. वा क्या बात है. महेंद्र पाटील खूप चांगला एफर्ट दाखवलाय. कॅच ऑफ द मॅच ही देखील ठरू शकेल इतका चांगला एफर्ट दाखवलाय आणि कदाचित आज प्रेक्षक आणि खेळाडू या कॅचची रील नक्की बनवतील. सागर मेतके बाद झाला असला तरी देखील बाद होण्यापूर्वी 24 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. 38 धावांवरती भागीदारी ब्रेक झाली आहे. पहिल्या विकेटचं पतन तानाजी चौगुलेला सफलता मिळाली आहे. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जे प्रेक्षक उशिराने मैदानावरती उपस्थित झाले आहेत किंवा ज्यांनी नुकताच आपला टीव्ही आणि मोबाईल ऑन केलाय त्यांच्या माहितीसाठी सामना क्रमांक 2 तुम्ही पाहताय. ओम साई अद्विता क्रिकेट टीम जी प्रथमतः बॅटिंग करते. MG पाटील क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये विक्की पुजारी MG पाटील क्रिकेट टीमचं नेतृत्व करतोय. ओम साई अद्विता क्रिकेट टीमचं नेतृत्व सागर मेतके करतोय जो नुकताच बाद झालाय. नवीन फलंदाज ज्योतिराम पाटील मैदानामध्ये आलाय. त्याच्या समोर गोलंदाजी करेल तानाजी चौगुले. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिरिक्त खेळाडू देखील मैदानामध्ये आले आहेत. शॉन आलाय. सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. विकेट आली आहे. त्यानंतर अतिरिक्त जोखीम पत्करायची नाही हा मनोमन इरादा उराशी बाळगत ज्योतिराम पाटीलने एकेरी धाब्याने आपलं खातं ओपन केलंय. शॉर्ट पॉइंटला आपण हा चेंडू पाहिलाय. एकेरी धाब्याने स्ट्राईक रोटेट केलंय. जो बराच काळ मैदानामध्ये फलंदाजी करतोय प्रतीक पाटील त्याच्याकडे आहे स्ट्राईक. 5 चेंडू 11 धावा आतापर्यंत त्याने बनवल्या. जो डावखुरा बॅटर आहे
तानाजी चौगुलेचा पुढचा बॉल. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केलेत, 1 विकेट मिळवली आहे. खोदून काढलंय. फलंदाजी खूप चांगली करतोय प्रतीक पाटील, ज्याच्या बॅटमधून धावा देखील येत आहेत. आणि अशा खेळाडूंची आवश्यकता असते. तुम्हाला एका एंडने स्ट्राईक रोटेट करावं लागतं. सेन्सिबल क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 12 धावा म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने प्रतीक पाटील मैदानामध्ये खेळतोय. नुकताच आलेला फलंदाज ज्योतिराम पाटील, ज्याने आतापर्यंत केवळ एकेरी धावेने आपलं खातं ओपन केलंय. बाद झालेला फलंदाज संगनायक. रिव्हर्स अटेम. यस, OUT आउट. ज्योतिराम पाटीलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. लेग बिफोर विकेट. ज्योतिबा पाटील जसा मैदानामध्ये आला तसाच तो माघारी देखील गेलाय. व्यक्तिगत एका धावेवरती त्याला स्थिरावू दिलं नाहीये तानाजी चौगुलेने. या षटकात त्याने 2 मोहरे टिपलेत. फलंदाजी करणाऱ्या ओम साई अद्विता क्रिकेट टीमचे MG पाटील क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये ओम साई अद्विता हे 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. नवीन फलंदाज सिमॉन काले मैदानामध्ये दाखल झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. सामना 8 षटकांचा आहे. त्यामुळे सुरुवातीचा कालावधी आहे तो शांततेचा कालावधी आहे. या शांततेच्या कालावधीमध्ये संघर्ष करण्याचा प्रयत्न नक्की होतोय. सिमॉन काळे स्ट्रायकिंग येईल तयार. तानाजी चौगुलेचा पुढचा बॉल. यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय हा माघारी चेंडू. तानाजी चौगुलेची जादू चालली आहे. 1 षटक, 3 धावा आणि 2 गडी टिपले आहेत. चार षटकामध्ये आतापर्यंत 40 धावा फलकावरती आहेत. सिमोन काळे मैदानामध्ये आलाय. अजून त्याने आपलं खातं ओपन केलं नाहीये. प्रतीक पाटील 6 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत त्याने बनवलेत. बाद झालेला संघाचा संगनायक सागर मेटके, ज्याने 24 धावांचं व्यक्तिगत योगदान दिलंय. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 80 धावा. या सरासरीने जर का धावा बनवल्या तर 80 पर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. बावडा क्रिकेट क्लब आयोजित आपण आहोत कोल्हापूर परिसरामध्ये, बावड्यामध्ये. कसबा बावडा परिसरामधली कोल्हापूर जिल्ह्याची शान आणि मान उंचावणारी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ही स्पर्धा. कृपया वेळेकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही संघ सहकार्य करा, वेळ खूप कमी आहे. MG पाटील क्रिकेट टीम, ज्यांच्या विरोधामध्ये ओम साई अद्विता क्रिकेट टीम.
पॉइंटला खेळला हा बॉल प्रतीक पाटीलने. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. पहिला सामना प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमने पहिला सामना जिंकला. मालिकेमधला उद्घाटनाचा पहिला सामना वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमने जिंकत DK लायन्स क्रिकेट टीमचा पराभव केला. या मॅच मध्ये आपण डाबाच्या पहिल्या सत्रामध्ये आहोत. चांगला फटका सजवलाय, कव्हर्सला चेंडू चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, पोचलाय चेंडू पर्यंत, फेकी देखील झाली आहे. खूप चांगला एफर्ट, चित्त्याच्या वेगाने, झटपट वेगाने आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोचलाय फलंदाज प्रतीक पाटील. चित्त्याचा वेग, हरणाची चपळी दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली आणि खूप चांगलं ताळमेळ, आखो आखो में इशारा देखील पाहायला मिळाला. कारण थोडंसं पाहिलं की थोडासा वेळ घेतोय क्षेत्ररक्षक. बघता बघता 2 धावांची लहर देखील पाहायला मिळते. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे फलकावरती 43. यावेळीला बॅटची कडा तर नक्की घेतली होती, यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आहे, झेल देखील सोडलाय. क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःवरती नाराज आहे यष्टीरक्षक सागर फल्ले हा स्वतःवरती नाराज आहे. कारण झेल टिपण्याची संधी होती. संधी खूप छोटा शब्द आहे, अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठीच येते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. अजय पायामध्ये टाकलाय बॉल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ते फसलाय. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय. पहिल्या 4 षटकामध्ये धावा आलेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा देखील आले आहेत. धावा येत आहेत, बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे विकेट थांबवावी लागेल. और पिच बॉल समोर खेळलाय, गॅप खूप मोठा आहे आणि फटका देखील मोठा आलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी स्क्रीनवरती जाऊन आढळलाय. चौकार. ऑफस्टिकच्या बाहेर शपल क्रॉस झाला. फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, चेंडू रडार मध्ये आला. या वेळेला उडवलंय, ये गेंद उडी 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 और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. सहा धावा फलकावरती लागलेत. एक चौकार आलाय, एक षटकार देखील आलाय. टीमची धावसंख्या प्रचंड वेगात वाढली आहे. टीमची धावसंख्या फलकावरती 55. 5 षटकांच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिमोन काळेचा जलवा आपण पाहिलाय. सुरुवातीच्या कालावधीमध्ये शांत वाटणारा सिमोन एकाएकी आक्रमक झालाय. गाडीला एक्सलेट केलंय, गाडीचा गिअर बदललाय सिमोन काळेने. 5 चेंडू 13 धावा हे त्याचं आतापर्यंत योगदान. प्रतीक पाटील देखील 13 धावांवरतीच खेळतोय, मात्र त्याने 8 चेंडूंचा सामना केलाय. यावेळेला देखील बॉलला स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये महेंद्र पाटील, त्याच्याकरवी चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने आलाय. 2 धावांची लहर देखील आपण पाहिली. टीमची धावसंख्या वाढते 57. 5.1 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार.
ओमकार चेंडू नीट बॅटवरती आला नाही आहे तरी देखील आपण पाहतोय एकच धाव. स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टर भिकाजी माने साहेबांचं देखील आगमन झालंय. डी.वाय. पाटील साहेबांची जी स्पर्धा ज्यावेळेला सुरू झाली त्या नियोजनामध्ये सातत्याने त्यांचं खूप मोठे योगदान सुरुवातीपासून आपल्याला पाहायला मिळायचं. ते पेशाने डॉक्टर आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. भिकाजी माने साहेब आपलं बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत कोल्हापूर प्रीमियर लीग 2025च्या 3ऱ्या एडिशनमध्ये. यावेळेला चांगला बॉल बॅटला चुकवलंय, चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. अजून एक टिंब चेंडू आपण पाहिलाय. ओमकार खामकर गोलंदाजी मार्क वरती आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत, 3 धावाच खर्च केलेत. षटक क्रमांक 6 मध्ये आपण आहोत. 58 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिमोन काळीला रोखावं लागेल कारण तो रिदम मध्ये आलाय. त्याची नजर चेंडूवरती बसली आहे. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. मेडिकल कॉलेज एंड कडून गोलंदाज. बॅट वरती बॉल अजिबात आला नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. सिमॉन काळेचा झंझावात पाहिला मागच्या षटकात, मात्र तोच सिमॉन काळे या षटकात धावांसाठी झगडतोय. हे आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. गोलंदाज ओमकार खामकर गोलंदाजी मार्क वरती आहे. 7 चेंडू 14 धावा. सिमॉन काळेचं योगदान. प्रतीक पाटील 16 धावांवरती खेळतोय. षटक क्रमांक 6 मध्ये आपण आहोत. 8 षटकांची मर्यादित लढत. जी सरासरी आहे ती करंट रन रेट 10.41 आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस बॅट वरती घेतलाय आणि या बॉलला भिरकवून दिलंय. स्क्वेअर लेग मॉड लाईनच्या बाहेर आलाय षटकार. प्रतीक पाटील 22 धावांवरती खेळतोय. जो सुरुवातीला शांत वाटत होता प्रतीक, त्याने देखील गिअर चेंज केलाय आणि टीमची धावसंख्या वाढवली आहे. तब्बल 65 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक षटकार जर ठोकला तर वायान स्पोर्ट यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्रतीक पाटीलला दिलं जाईल. प्रतीक 500 रुपयांच्या कॅश प्राइजचा लाभार्थी होईल का? तो 500 रुपयांचा धनी होईल का? हे आपल्याला पाहायचं आहे. पुढचा बॉल प्रतीक साठी. फुल टॉस बॅट वरती घेतला. फुल टॉस पे बने है बॉस. फुल टॉस म्हणजे फुल्ली लॉस. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार षटकार षटकार. YR स्पोर्ट यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील मिळेल. आणि बावडा क्रिकेट क्लब यांच्याकडून देखील 500 रुपयांच्या कॅश प्राइजचा तो धनी ठरलाय, कारण त्याने 25+ धावा बनवल्यात. एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया प्रतीक पाटील साठी. प्रतीक पाटीलची पाटीलकी आता मात्र मैदानावरती पाहायला मिळाली आहे. टीमची धावसंख्या प्रचंड वेगात वाढली. 71 व्यक्तिगत 28 धावा हे त्याचं योगदान. प्रतीक पाटील 12 चेंडू मध्ये 28 धावांवरती खेळतोय. 6 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 6 षटकांच्या सांगते अखेरीस 71 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये ओम अद्विता क्रिकेट टीम बॅटिंग करते. MG पाटील क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. गोलंदाजी मध्ये अपेक्षित बदल. गोलंदाजी मार्क वरती तानाजी चौगुले, त्याला पुन्हा एकदा बोलवले.
धीम्या गतीचा बॉल बॅट अगोदर फिरली आहे. बॅट स्विंग प्रचंड वेगात होता. फटका मिस टाइम झालाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या करवी झेल बाद होऊन सिमॉन काळे व्यक्तिगत 14 धावांवरती परतलाय तिसऱ्या गड्याच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल प्रवीण गावडे. कौतुक करावं लागेल तानाजी चौगुलेचं. 1.1 षटक, 7 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 3च धावा खर्च केलेत आणि तब्बल 3 मोहरेही टिपलेत. वा क्या बात है तानाजी चौगुले. तानाजी चौगुलेचा आजचा दिवस आहे असंच म्हणावं लागेल. 3 धावा खर्च करून 3 विकेट्स देखील त्या खेळाडूने मिळवलेत. खूप चांगली गोलंदाजी. जसप्रीत बुमराह त्याची आठवण तानाजी चौगुलेने करून दिली आहे. अचूकता आहे. प्रतीक पाटील याने जर 50 धावा बनवल्या तर नारायणी स्पोर्ट्सचे ओनर प्रशांत पिंगळे यांच्याकडून एक आकर्षक बॅट देखील प्रतीकला दिली जाईल. यावेळेला टक्कर लागली आहे. कॉलिंग अजिबात नाहीये. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. कॉलिंग तर अजिबात नाहीये आणि एकमेकांना टक्कर देत हातात तोंडाशी आलेली कॅच यावेळेला मायभूमीवरती दान झाली आहे. थँक्यू डीजे. मालवणीमध्ये आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे, तुका नाही माका घाल. तशीच परिस्थिती मैदानामध्ये यावेळेला ऑफ टिकला बॉल ड्राईव्ह केले. कव्हर्सला चेंडू आलाय आणि जोपर्यंत चेंडू बीट केलंय क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू फरार. चौकार. टेंगुडीजे. कोल्हापूर प्रीमियर लीग एक शिस्तप्रिय क्रिकेट स्पर्धा म्हणून नावारूपाला आली आहे. गोलंदाज तानाजी चौगुलेवरती आता मात्र आक्रमण केलंय. फुल टॉस बॅटवरती घेतलाय. स्क्वेअर लेगला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. प्रवीण गावडे ज्याने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा बनवलेत. 78 धावा टीमची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक पाटील 12 चेंडूमध्ये 28 धावांवरती खेळतोय. 50+ धावा बनवेल का याकडे क्रीडा रसिकांच्या नजर आहेत. मात्र चेंडूंचा कालावधी देखील कमी आहे. गोलंदाज तयार. प्रतीक पाटीलने रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद. यावेळेला प्रतीक पाटीलला बर्बाद केले रिव्हर्सच्या फटक्याने आणि 28 धावांचं योगदान देत प्रतीक पाटील परतलाय 4थ्या गड्याच्या रूपाने. आमच्या सोबत गुणलेखन करतायत सलीम भैया. सलीमजी, आतापर्यंत जे 4 गडी बाद झालेत ते 4च्या 4 गडी तानाजी चौगुलेच्याच खात्यावरती आहेत. डावखुरा अष्टपैलू खेळाडू डावखुरा बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. सुनील
खवरे त्याला खातं ओपन करायचं बाकी आहे. सुनील खवरे स्ट्रायकिंग इनला आहे तयार. गोलंदाजीसाठी तानाजी चौगुले तयार. फुलटॉस पुन्हा एकदा बॅटवरती घेतलाय. मिड विकेटला बॉल चाललाय. आणि जे स्क्वेअर लेग मिड विकेटचा एरिया आहे त्या क्षेत्रामध्ये जास्तीच्या धावा येत आहेत. बॅकअप देखील खूप सुंदर पाहतोय. षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. 7 षटकांच्या सांगते अखेरीस 79 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओम साई अद्विता क्रिकेट टीमची धावसंख्या MG पाटील क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 4 बाद 79. आपल्याला 3 सामने सनलाइट मध्ये घ्यायचे आहेत. त्यामुळे वेळेकडेही लक्ष असू द्या दोन्ही टीमचे खेळाडू. गोलंदाजीमध्ये बदल. ओमकार खामकर त्याला पुन्हा बोलवलंय जो पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला. 16 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. शेवटचं षटक डावाच्या पहिल्या सत्रामधील MG पाटील क्रिकेट टीमच्या वतीने ओम साई अद्विता क्रिकेट टीमसाठी. स्विंग अँड मिस. एकोणऐंशी धावा 79 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. 7.1 षटक आतापर्यंत संपलंय. सुनील खवरे ऑफस्टिकच्या बाहेर बॉल. धाव घेण्यासाठी सरसावलेत दोन्ही खेळाडू. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. ओमकार खामकरने 1.2 षटकामध्ये त्याने 17 धावा खर्च केलेत. 80 धावा. शेवटच्या अंतरिम 4 चेंडूंचा खेळ डावाच्या पहिल्या सत्रामधील पहिला सामना आपण पाहिला. 89 धावा जी सर्वोच्च धावसंख्या पहिल्या सामन्यामध्ये. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल. ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय कव्हर्सला. आपण जर पाहिलं तर या क्षेत्रामध्ये देखील जास्तीच्या धावा येतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. यावेळेला क्षेत्ररक्षक सजवला. एकच धाव. बुंद बुंदचे सागर जरूर बनताय. स्लॉक ओव्हरमधलं षटक आहे. गरज आहे ती छक्के चौकोंकी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आणि यावेळेला मोठे फटके येणं मुश्किल झालंय कारण त्याला प्रमुख कारण आहे ओमकार खामकरची कडवट गोलंदाजी. शपल क्रॉस होत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला खेळलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. दुसरीचा प्रयत्न नक्की झालाय. बघता बघता 2 धावांची लहर देखील आपण पाहतोय. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या परावर्तित झाली आहे. 83 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये ज्या 89 धावा होत्या ती सर्वोच्च धावसंख्या यावेळेला ब्रेक होईल का? एका दुसरा मोठा फटका गरजेचा आहे. आणि जर का एका दुसरा मोठा फटका आला तर पहिल्या सामन्याच्या पलीकडे धावसंख्या जाण्याची शक्यता वाटते. 89 धावांचा बचाव केला होता वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमने. यावेळेला प्रथम बॅटिंग केली आहे ओमकार अद्विता क्रिकेट टीमने. आतापर्यंत 83 धावा. यावेळेला नो बॉल. मला वाटतं या स्पर्धेमधला दुसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मित्रांनो नो बॉल कधीच एकटा येत नाही. सोबत येताना तो फ्री हिटला घेऊन येतो. त्यामुळे उघडा डोळे आणि बघा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट. यावेळेला बॉल हवेमध्ये. यष्टिरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. बॅटची कडा मात्र फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त 4 पद्धतीनेच फलंदाज बाद होऊ शकतो. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये गेला. यष्टिरक्षकाने झेल टिपला तरी देखील जीवनदान मिळालंय. टीमची धावसंख्या 85. शेवटचा बॉल.
डावाच्या पहिल्या सत्रामधील अखेरचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचा. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय. टीमची धाव संख्या 86, विजयासाठी 87 धावांचं लक्ष्य आहे. 87 धावांचा पाठलाग कसा होईल? MG पाटील क्रिकेट टीमच्या माध्यमातून. तर पहिल्या इनिंगमध्ये जर पाहायला गेलं तर एक दर्जेदार खेळ पाहायला भेटला. पहिल्या इनिंगमध्ये उमसाई अद्विता संघाने बनवल्या तब्बल 86 धावा, 87 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र पार करायचं आहे. MG पाटील स्पोर्ट्स गगन बावडा या संघाला. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल या दुसऱ्या इनिंगमध्ये. MG पाटील स्पोर्ट्स गगन बावडा संघ यांचा आयकॉन खेळाडू आहे तो म्हणजेच विकी पुजारी संघाचा कर्णधार. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. एका बाजूला MG पाटील स्पोर्ट्स गगन बावडा, त्यांच्या विरोधात ओमसाई अद्विता हा संघ हा देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. यांच्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत. प्रवीण गावडे त्याचबरोबर सुनील कारवे यांसारखे एक दर्जेदार खेळाडू म्हणजेच चांगला संघ आहे. एक दर्जेदार संघ मानले गेले. प्रतीक पाटील अजून एक युवा सितारा ज्याने जर पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा आकार माजवला आहे.
बॅटिंग त्यांनी देखील चांगली केली आहे आणि याच बॅटिंगच्या जोरावरती जर पाहायला गेलं तर 48 चेंडूमध्ये 87 धावांचं हे मोठं उद्दिष्ट इथे मात्र पार करावं लागणार आहे दुसऱ्या इनिंगमध्ये. चला बॅट्समन यायचंय, मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. फलंदाज संग्राम घाडगे आणि तानाजी चौगुले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली ही सलामीची जोडी आपण स्क्रीन वरती पाहतोय. संग्राम घाडगे, तानाजी चौगुले, दोन हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 87 धावांचं लक्ष घेऊन डोळ्यासमोर घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. पाहूया कशा प्रकारे लढला जाईल हा रणसंग्राम. रणसंग्रामासाठी सज्ज झाले तर दोन्ही संघ. विजयांची गरज आहे दोन्ही संघांना. आजच्या दिवसामध्ये टॉप 8 मध्ये जाण्यासाठी इथे मात्र दोन्ही संघ इथे मात्र सज्ज झाले. त्यासाठी हे सामना जे आहे तो जिंकण्यासाठी स्वतः गोलंदाज सागर मेतके आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती आलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. सागर मेतकेच्या माध्यमातून 87 धावा रोखायच्या आहेत ओमसाई अद्विता संघाला, परंतु 87 धावा बनवायच्या देखील आहेत MG पाटील स्पोर्ट्स गगन बावडे संघाला. पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होण्याची खूण पंचाच्या माध्यमातून झाली आहे. म्हणजे दुसऱ्या इनिंगच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज सागर. पहिला चेंडू दमदार टाकला गेला. सुरेख चेंडू आहे, फुल टॉस चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहेत. इथे मात्र प्रतीक पाटील एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या माध्यमातून चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका ही पार पाडली जाते. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला भेटला कव्हरच्या दिशेने. सुरेख फटका सजवल्यानंतर इथे मात्र स्ट्राईक रोटेट केले. एकेरी धावने संघाचा श्री गणेशा केला जातोय. सागर मेतके पुन्हा एकदा गोलंदाजी अटॅक वरती. इथे मात्र शॉर्ट ऑन पुल्ला इथे मात्र जर पाहायला गेला तर कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब होत आहे. नतीजा चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. सुरेख फटका इथे मात्र सजवला गेलाय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून या फटक्याला सजवला गेलाय. सुरेख फटका इथे मात्र रिप्ले मध्ये या फटक्याची खूबसूरता पाहतोय. बॅकफुटवर ते गेले आणि पंच गेला. पंच मध्ये ताकद होती आणि याचमुळे हा चेंडू सरस सीमारेषा पार गेलाय. चौकार आलाय. 4 धावेसाठी हा फटका केल्यानंतर संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचतीये. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली आहे. सुरेख फटका इथे मात्र सजवला जातोय. तोपर्यंत एकेरी धाव ही कंप्लीट देखील होतीये. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचतीये 6च्या घरामध्ये. कव्हरच्या दिशेने हा फटका सजवल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 6च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी होताना दिसतीये. क्षेत्ररक्षणाची साथ देखील लाभणं गरजेचं आहे. ओहो, या चेंडूवरती मोठा फटका समोरच्या दिशेने या फटक्याला केला गेलाय. सुरेख फटका आहे. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. ओहो, इथे मात्र कमबॅक साधला जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटतीये. या आधीच्या चेंडूवरती चौकार जरूर आला सागरच्या विरोधात, परंतु त्यानंतर 5व्या चेंडूवरती कमबॅक देखील साधला जातोय सागर मेतकेच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. तानाजी चौगुले कौतुक करावं लागेल त्यांचं देखील, कारण का 3 चेंडूमध्ये 5 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि त्याला चांगली साथ संग्राम घाडगे यांची देखील लाभताना दिसतीये. 2 सुपरस्टार एकाच रिंगणामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. इथे मात्र फक्त दिशा दिली गेली. फुल टॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली गेली आहे. या चेंडूवरती लालचा देणारा हा चेंडू पाहायला भेटला आणि याच चेंडूवरती फक्त सावध फटका केला गेला. एकेरी धावाने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावाचा फलकावरती लागले जात आहेत. पाणी घेऊन जाऊ ना. पाणी
आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये 87 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत, कारण का पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 90 धावांचं लक्ष जवळजवळ गाठलं गेलं होतं, परंतु कुठेतरी शेवटचं षटक चांगल्या प्रकारे टाकलं गेलं आणि त्यामुळे विजयश्री खेचून आणला गेला. परंतु या मॅच मध्ये देखील दुसऱ्या बाजूने देखील चांगला संघ आहे MJ पाटील स्पोर्ट्स गगन बावडाचा संघ. त्यांच्यामध्ये देखील खूप सारे सुपरस्टार आहेत. तानाजी चौगुले सध्याच्या घडीला त्यांना देखील आपण पाहतोय त्यांची साथ देण्यासाठी संग्राम गाडगे यांनी देखील आपला खेळ साकारला आहे. यांच्या माध्यमातून 11 धावेची सलामीची जोडी 11 धावेंचा पल्ला पार करताना दिसतेत. अजून देखील खूप सारा पल्ला आपल्याला पार करायचा आहे, कारण का 87 धावांचं लक्ष आपल्याला 48 चेंडूमध्ये पार करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती ज्योतिबा पाटील अजून एक दर्जेदार खेळाडू. ज्योतिबा पाटील टॅलेंटेड खेळाडू आहे. उंचीकडे नक्कीच गेलात तर फसाल, कारण का उंची लहान परंतु कीर्ती महान आहे हा खेळाडू. या चेंडूवरती वार केलाय, वार जाईल का सीमारेषा पार? उत्तर आलंय हो, चेंडू गेलाय सरस सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. सुरेख फटका इथे मात्र सजवला जातोय. काय बॅटिंग आहे, डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटक्याला सजवला गेला. अप्रतिम बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. प्रत्येक पाटील संघर्ष करताना जरूर दिसले, परंतु त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू फरार होताना देखील दिसलाय. या चेंडूवरती फटका बसलाय, षटकाराचं उत्तर जरूर दिलं गेलंय. पाहूया लॉंग चेस पाहायला भेटते. ओहो मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊन जाऊ या जेल साठी. हा जेल नाही तर मॅच पकडले. लॉंग चेस पाहायला भेटली, संघर्ष नक्कीच केला गेला, परंतु त्यानंतर या चेंडूवरती जशी शिकाऱ्याने शिकार करावी तशी शिकार देखील पाहायला भेटली आहे. अप्रतिम जेल पाहायला भेटलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम जेल, जोरदार टाळ्या होऊन द्या. रितेश घेवडे नाव आहे. रितेश घेवडे. थँक्यू डीजे. कागलचा एक दर्जेदार खेळाडू, नाव आहे रितेश घेवडे ना, रितेश घेवडे. काय झेल टिपलाय, एक दर्जेदार झेल टिपला गेला. अप्रतिम झेल, शिकाराने शिकार करावी असा हा झेल इथे मात्र पाहायला भेटलाय. जवळजवळ जर पाहायला गेलं तर 50 मीटरचं अंतर इथे मात्र कापलं गेला आणि त्यानंतर जो झेल टिपला त्याच झेलवरती जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांच्या नजरा देखील खेळताना दिसल्या. एवढा अप्रतिम झेल आता मात्र स्वतः शिलेदार लढण्यासाठी आलाय. आपल्या संघाला इथे मात्र या सिच्युएशन मधून उभारी देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विकी पुजारी. कोल्हापूरकरांना पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजेच विकी पुजारी. ओहो सांगा, चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय. सावध फटका इथे मात्र खेळला जातोय. विकी पुजारी नक्कीच वेळ घेताना दिसतील, कारण का वेळ खूप सारा आता आमध्ये आहे. अजून देखील जर पाहायला गेलं तर मोठी धावसंख्या जरूर उभारायची आहे, परंतु इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्या 17 धावा. 17 वरती कुठेतरी खतरा हा उत्पन्न झालाय आणि या अशुभ धावसंख्येला इथे मात्र पार करण्यासाठी विकी पुजारी देखील सज्ज होताना दिसतील. परंतु कौतुक करावं लागेल ज्योतिबा पाटील यांचं. चांगला चेंडू आहे, या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली आहे. एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट देखील झाली आहे. एकेरी धाव आले, एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा. चेस मास्टर जर्सी नंबर 18 विराट कोहली, जर्सी नंबर 18 त्याचा आदर्श घेऊन इथे मात्र बॅटिंग देखील करावी लागेल विकी पुजारी आणि कंपनीला, कारण का आपल्याला मोठी धावसंख्या उभारायची आहे. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याचमुळे इथे मात्र प्लॅनिंग कुठेतरी दमदार करावं लागेल. 17 या धावसंख्येवरती पहिला गडी जरूर गमावलाय, परंतु चांगला स्टार्ट दिला होता, परंतु एक मोठी खेळ साकारता आली नाहीये. परंतु आता मात्र पुन्हा एकदा पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल विकी पुजारी आणि संग्राम गाडगे यांना. या चेंडूवरती मोठा फटका जागा दिली आणि त्यानंतर एक मोठा फटका इथे मात्र सजवला गेला. वेट केला, वेट अँड वॉचचा फटका. चेंडू मात्र सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी.
सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला सीमा पार धाडला गेलाय 4 धावेसाठी हा फटका अप्रतिम क्लॅरिटी पाहायला भेटते टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर कॅमेरा वर्किंग लाजवाब आहे आणि याचमुळे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये टेनिस क्रिकेट .in ला एक दर्जेदार नाव प्राप्त झालंय एक ब्रँड होत चाललाय टेनिस क्रिकेट .in एक नवीनच ब्रँड आपल्याला पाहायला भेटतोय आणि याचमुळे जर पाहायला गेलं तर ग्रामीण खेळाडूंना यांच्यामुळेच एक व्यासपीठ निर्माण झालं आणि यांच्यामुळेच ओळख निर्माण झाली असे हे चॅनल टेनिस क्रिकेट .in सध्याच्या घडीला धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या 23 च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे 23 धावा धावफलकावरती लागल्या देखील जात आहेत 2 षटकांचा खेळ 23 धावा धावफलकावरती MG पाटील स्पोर्ट्स गगन बावड्याचा हा संघ या मॅच मध्ये त्यांना देखील धावा करायच्या आहेत 87 धावांचा पाठलाग हा यशस्वी करायचा आहे कारण का 2 गुणांची कमाई ही करायची आहे आणि आज आपल्याला ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम झेल टिपला तोच रितेश घेवडे कागलचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल गोलंदाजी मार्कवरती रितेश घेवडे तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय पाहूया धावा रोखल्या जातील त्यांच्या माध्यमातून की त्यांच्या विरोधात आक्रमण सजवलं जाईल स्ट्राइक वरती संग्राम गाडगे पहिल्या चेंडूचा सामना करताना इथे मात्र आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु क्षेत्ररक्षण दमदार झालंय सुनीलच्या माध्यमातून धावसंख्या जी आहे ती एकेरी धावांनी पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचली सध्याच्या घडीला 24 कॅरेट्स सोनं म्हणजेच विकी पुजारी सध्याच्या घडीला आपण त्यांना देखील पाहतोय स्ट्राइक वरती विकी पुजारी एक कोल्हापूर विभागातील एक मोठं नाव एक दर्जेदार नाव या चेंडूवरती अप्रतिम फटका खेळला गेला या चेंडूवरती झेल कुठेतरी सुटलाय झेल नाही मॅच सोडले झेल कोणाचा सोडलाय विकी पुजारीचा झेल सोडलाय मित्रांनो गेल्या वर्षीचं पर्व आठवा याच विकी पुजारीने याच ग्राउंड वरती एक दर्जेदार खेळ साकारली होती एक मॅच विनिंग खेळ साकारली होती असा विकी पुजारी एक मॅच विनिंग पारी खेळणारा खेळाडू आहे आणि त्यांचा झेल इथे मात्र प्रवीण गावडेच्या माध्यमातून झेल सोडला गेलाय म्हणजेच कुठेतरी चूक झाली आहे ही चूक आता मात्र गोलंदाजाला भोगावी लागणार कारण का गोलंदाजाच्या खात्यामध्ये त्या धावा या जाणार आहेत आणि त्याच गोलंदाजाबरोबर आता मात्र पूर्ण टीमला देखील त्याचा खामियाजा भोगावा लागणार आहे या चेंडूवरती ओहो ताकद नजाकत सर्व काही चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क षटकार 6 धावेसाठी फटका ऐकूया डीजेचा तरार डीजे थँक्यू डीसे फाईन लेगच्या डोक्यावरून सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटला 33 चेंडू मध्ये अजून देखील 55 धावांची गरज आहे 33 चेंडू 55 धावा बनवल्या गेल्यात 32 अजून 55 धावा करायच्या आहेत ओहो इथे मात्र आक्रमण सजवलं जात आहे मिनी हेलिकॉप्टर इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय विकी पुजारीच्या माध्यमातून एकेरी धाव इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा जरूर प्रयत्न केला गेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला बॉटम हँडचा वापर थोडासा कमी पाहायला भेटला आणि त्याचमुळे एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचली आहे 33 धावा डबल 33चा गेम 33 धावा या धावफलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 54 धावांची गरज मॅच बॉलचा चेंडू जो आहे तो आतमध्ये टाका प्लीज प्रेक्षको मॅच बॉलचा चेंडू जो आहे तो आतमध्ये टाकायचा आहे
मॅच बॉलचा चेंडू प्रेक्षकांनी आतमध्ये टाकायचा आहे. थँक्यू, आभारी आहे. रितेश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. या चेंडूवरती फक्त सावध फटका केला गेला. एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये चित्त्याच्या चपळांना पूर्ण केली जाते. फंबल झाले. तिसऱ्या धावेसाठी नक्कीच संघर्ष होताना दिसेल. 2 क्षेत्ररक्षण जरूर आले परंतु त्यांना देखील चेंडू चकमा देत फसार होताना दिसला. परंतु पुन्हा एकदा सुनील कावरे यांनी हा चेंडूला पकडला गेला. फेकी करतील तोपर्यंत 3 धावा या कंप्लीट झाल्या. धाव संख्या जाऊन पोहोचले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 50 धावांची अजून देखील गरज आहे. 30 चेंडू 50 धावा, अंतर खूप नाहीये परंतु कापण्यासाठी इथे मात्र या मैदानाच्या आतमध्ये राहावं देखील लागेल. 30 चेंडू 50 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. आपण टेनिस क्रिकेट.in माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. ऑनफील्ड प्रेक्षक आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी सध्याच्या घडीला मॅच चालू आहे. ओमसाई अद्विता स्पोर्ट्सच्या विरोधात आहे MG पाटील स्पोर्ट्स गगन बावडा. या 2 मातब्बर संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते. एका बाजूला गडी इंग्लज तर दुसऱ्या बाजूला गगन बावडा. या 2 मातब्बर संघांमध्ये ही लढत. पहिल्या इनिंगमध्ये धावा साकारल्या गेल्या. ओमसाई अद्विता स्पोर्ट्सच्या माध्यमातून 86-87 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. सध्याच्या घडीला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37च्या घरामध्ये. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 30 चेंडू 50 धावांची गरज आहे. MG पाटील स्पोर्ट्स संघाला पाव्या बनवल्या जातील का, परंतु रोखण्यासाठी इथे मात्र सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय याच बावड्याचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातंय, बावड्याचं भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय असा वायर स्पोर्ट्स संघाकडून खेळणारा खेळाडू प्रतीक पाटील हे देखील सज्ज झालेत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती विकी पुजारी वरती वाईटसाठी रिव्ह्यू देखील मागितला जातोय. चॅलेंज केलंय पंचांच्या या निर्णयावरती विकी पुजारीने. पाहूया तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडली जाते ते म्हणजेच रमीज सोलकर सर यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आहे. नॉर्मल डिलिव्हरी आहे. आतापर्यंत पंचांच्या जेवढ्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलं तेवढेच चॅलेंज इथे मात्र फेल ठरलेत. म्हणजेच पंचांची कुठेतरी कामगिरी ही अप्रतिम पाहायला भेटते. पंचांची करडी नजर आणि त्याचमुळे इथे मात्र रिव्ह्यू लॉस झालाय हा संघ. या चेंडूवरती फटका फसलाय. उर्वरित कामगिरी केली जाते सुनीलच्या माध्यमातून. सुनीलच्या जाळ्यामध्ये फसलाय इथे मात्र फलंदाज विकी पुजारी. बॅक टू द पेव्हिलियन. 8 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी जरूर साकारली गेली परंतु मॅच विनिंग पारी खेळायची होती या शिलेदाराला. परंतु इथे मात्र रिवर्सचा फटका लागला तर आबाद नाही तर बरबाद. सध्याच्या घडीला हा बरबाद ठरलाय हा फटका म्हणूनच जावं लागेल विकी पुजारीला बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू डीजे मास्टर शुभम जाधव. डीजे मास्टरांची भूमिका पार पाडली जाते शुभम जाधव यांच्या माध्यमातून. या चेंडूवरती
फ्लाईट प्लस स्विंग असा हा चेंडू पाहायला भेटला आणि याच स्विंगच्या जाळ्यामध्ये फसताना दिसले ते म्हणजेच विकी पुजारी. यासाठी इथे मात्र प्रतीक पाटीलला गोलंदाजी मार्कवरती आणला गेला. लेफ्ट आर्म राऊंडी मारा त्यांच्या माध्यमातून साकारला जातोय आणि याच माऱ्यामध्ये कुठेतरी विकी पुजारी हा मोठा खेळाडू इथे मात्र फसला देखील आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ते म्हणजेच महेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लेफ्ट आर्म फलंदाज आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र प्रतीक पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म फलंदाजाच्या विरोधात लेफ्ट आर्म गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे कामगिरी राहते गोलंदाजांची, कारण का पारड हे फलंदाजांचं जड पाहायला भेटतं. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट मारा खेळला जातोय जरूर. इथे मात्र फटका चांगला खेळला गेलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेने फटका जरूर खेळलाय. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली देखील जाते. एकेरी धाव आणि एकेरी धावने स्ट्राईक इथे मात्र रोटेट केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली सध्याच्या कडीला 38 धावा या धक्कावरती लागल्या जात आहेत. 27 चेंडू अजून देखील 49 धावांची गरज आहे. सामना चालू आहे एमजी पाटील स्पोर्ट्सच्या विरोधात ओमसाई अद्विता या दोन मातब्बर संघांमध्ये. 38 धावा बनवल्या गेलेत. अजून देखील आपल्याला मोठा पल्ला पार करायचा आहे. पाहूया हा पल्ला कशा प्रकारे पार केला जाईल. वेळ निष्ठा चालली आहे मित्रांनो, वेळेकडे लक्ष द्या. ओहो चांगला चेंडू. या चेंडूवरती नचाकत पाहायला भेटले. सुरेख फटका शेवटच्या क्षणी बॅटचा फॉइस खोललाय आणि गोलंदाजाचा फेस देखील बिघडवला जातोय. नजाकत वाला फटका. चेंडू फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. सुरेख फटका इथे मात्र खेळला जातोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा हा फटका इथे मात्र पाहायला भेटला आहे. फक्त ताकद नाही तर नजाकत दाखवली या फटक्यामध्ये. या चेंडूवरती ताकद दाखवण्याचा प्रयत्न फसला आहे. उर्वरित कामगिरी क्षेत्ररक्षकाने पार पाडली आहे. जावं लागेल अजून एका फलंदाजाला बॅक टू द पॅव्हेलियन. या षटकामध्ये प्रतीक पाटीलची जादू ही पाहायला भेटली अपोजिट संघावरती आणि त्याचमुळे कुठेतरी फसताना दिसतोय एमजे पाटीलचा स्पोर्ट्सचा संघ. फटका फसला आणि उर्वरित कामगिरी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने पूर्ण केली आणि त्याचमुळे इथे मात्र माघारी परतावं लागेल फलंदाजाला. नवीन फलंदाज अजय चुवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इस्पुर्लीकरांचा सुपरस्टार म्हणजेच अजय चुवेकर. जय हनुमान स्पोर्ट्स इस्पुर्ली या संघाकडून कित्येक वर्ष हा खेळाडू खेळत आलाय. उगवता सितारा आहे. नक्कीच चांगली कामगिरी. कमी वयामध्ये यशाची शिखरं गाठलीत. परंतु इथे मात्र प्रतीक पाटील हा देखील सज्ज झालाय. याच मैदानावरती प्रॅक्टिस करणारा हा खेळाडू आणि प्रतीक पाटीलची जादू या षटकामध्ये पाहायला भेटली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 3 फलंदाज देखील माघारी परतले. अजून इथून पुढे आपल्याला 24 चेंडूमध्ये साकारायचे. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 45 धावांची. 24 चेंडू 45 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील याची उत्तर देण्यासाठी पाहूया चौथ्या षटकामध्ये कोण येत आहे. स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला भेटतात महेंद्र पाटील. अजून एक गगन बावड्याचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम गगन बावडा. गगन बावड्याचा सितारा महेंद्र पाटील यांची देखील जादू बावड्या परिसरामध्ये पाहायला भेटले आहे. एक स्टार खेळाडू म्हणून यांची देखील ओळख आहे. दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून देखील कित्येक वर्ष साकारला गेला.
इथे मात्र नजाकत पाहायला भेटली आहे. महेंद्र पाटील यांच्या बॅटमधून एकेरी धावेसाठी फटका. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी संघर्ष केलाय. बघता बघता 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. ताळमेळ अचूक आहे आणि त्याचमुळे 2 धावा इथे मात्र कंप्लीट देखील झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44च्या घरामध्ये. 5वे षटक प्रगती पथावरती असताना 44 धावा. MJ पाटील स्पोर्ट्सचा संघ बावड्याचा हा गगन बावड्याचा हा संघ थोडासा स्ट्रगल करताना दिसतो या मॅच मध्ये आणि याचं कारण म्हणजेच गोलंदाजी अप्रतिम पाहायला भेटते आहे. सागर मेतके वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी त्यांनी देखील विश्वास स्वतःवरती राखलाय. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती आलाय. या चेंडूवरती फटका इथे मात्र सावध केला गेलाय. समोरच्या दिशेने या फटक्याला सजवलं गेलाय. मिडऑफच्या दिशेने या फटक्याला सजवला गेलाय. तोपर्यंत धावा इथे मात्र कंप्लीट केले जातात. एक एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 45च्या घरामध्ये. 45 धावा फलकावरती लागल्या जातात. MJ पाटील स्पोर्ट्स गगन बावडा या संघाला जर ही मॅच जिंकायची असेल तर धावा करायचे आहेत आपल्याला 87 आणि त्याचमुळे या विजयाकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यासाठी अजय चुवेकर आणि महेंद्र पाटील यांना एक साझेदारी करावी लागेल. संग्राम गाडगे यांनी 8 चेंडूमध्ये 16 धावांचे योगदान आपल्या संघासाठी दिले. अजून देखील 22 चेंडूमध्ये 42 धावांची गरज असेल इथून पुढे. या चेंडूवरती वार केलाय. मोठा फटका. चेंडू जाईल सरळ आरपार सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. डीप मिडगेटच्या डोक्यावरून काय फटका सजवलाय सुरेख. इथे मात्र फटका सजवला गेलाय. 6 धावेसाठी फटका. 6 धावेने संघाची धावसंख्या 51च्या घरामध्ये. ओहो इथे मात्र षटकाराचं उत्तर देखील दिलं जात आहे सागर मेतकेच्या माध्यमातून. या आधीच्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता आणि या चेंडूवरती इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला भेटते आहे. अजय चुवेकर मॅच विनिंग पारी खेळणारा हा युवा सितारा आहे. इस्पुर्ली संघासाठी कित्येक वर्ष यांनी मॅच विनिंग पाऱ्या खेळल्यात. आज गगन बावडे संघासाठी खेळावे लागतील. या चेंडूवरती अजून एक वार. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावेसाठी. काय फटका खेळलाय. ताकदवर फटका. अजय चुवेकर नाम तो सुना ही होगा. या चेंडूवरती सुरेख फटका. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार 4 धावेसाठी. थँक्यू डीचे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 61 धावा धाफलकावरती लागल्या जात आहेत. 18 चेंडूमध्ये अजून देखील 26 धावांची गरज आहे. अंतर खूप सारं होतं परंतु कापला गेलाय. बॅटच्या माध्यमातून वार केले गेले. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर सागर मेतकेंच्या विरोधात हल्ले केले गेले. 2 मोठे फटके आणि त्याचबरोबर एक चौकाराचा फटका शेवटच्या चेंडूवरती पाहायला भेटला आणि त्याचमुळे जे अंतर होतं ते कापलं गेलं. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय ते म्हणजे 8.67च्या माध्यमातून आपल्याला धावा कराव्या लागतील. पार्टनरशिप इथे मात्र रंगली जाते. 7 चेंडूमध्ये 19 धावांची एक बहारदार पार्टनरशिप. महेंद्र पाटील आणि त्याचबरोबर अजय चुवेकरच्या माध्यमातून. अजय चुवेकर 5 चेंडूचा सामना यांनी देखील केलाय. 16 धावा त्याच्या माध्यमातून आलेत आणि रोखण्यासाठी सध्याच्या घडीला प्रतीक पाटील अधिक सज्ज झाला आहे. इथे मात्र त्याच्या विरोधात आक्रमण सजवलं जात आहे. सुरेख फटका इथे मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने सुरेख फटका. तोपर्यंत एकेरी धाव ही दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली जाते. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. दुहेरी धावांनी संघाची धावसंख्या 63 धावा फलकावरती. अजून देखील 17 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असेल इथून पुढे. ओहो इथे मात्र कमबॅक साधला जातोय. सुरेख चेंडू पाहायला भेटलाय.
वाईट यॉर्करचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, छुपा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. आपल्या बात्यातील सर्वोत्तम बाण इथे मात्र आदरावे लागतील अपोजिट संघावरती, कारण का ही लढत महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये जर पराभूत झाला तर नक्कीच आपलं आव्हान कुठेतरी खडतर होणार आहे. त्यामुळे या मॅचची सुरुवात ही विजयानं करणं यासाठी इथे मात्र दोन्ही संघ संघर्ष देखील करताना दिसत आहेत. किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों, ऐसी कोई मंजिल नहीं जहां तक पहुंचने का रास्ता नहीं. या चेंडूवरती पुन्हा एकदा निस्तब्ध राहिलेत. चेंडू इथे मात्र निर्धाव टाकला जातोय. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून कौतुक करावं तितकं थोडं आहे. या प्रतीक पाटीलचा याच बावडा परिसरातील एक उगवता सितारा. या चेंडूवरती देखील निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते आहे. मित्रांनो, प्रतीक पाटीलचं षटक आवडलं असेल तर टाळ्या देखील होऊन जाऊ देत प्रतीक पाटीलसाठी. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते आहे. वायर स्पोर्ट्स संघाकडून कित्येक वर्ष खेळाडू खेळत आलाय प्रतीक पाटील, उगवता सितारा आहे. या चेंडूवरती बॅकफुटवरती गेलेत. पंच करण्याचा जरूर प्रयत्न केला गेलाय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. पॉईंटच्या दिशेने या फटक्याला केला गेलाय. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावाने संघाची धाव संख्या 65 65 धावा फलकावरती. 90 षटक प्रगती पथावरती आहे. महत्वाच्या षटकामध्ये प्रतीक पाटीलला इथे मात्र प्रतीक पाटीलचा धावा केला गेला. धावा रोखण्यासाठी त्यांच्या माध्यमातून धावा रोखल्या देखील जात आहेत. आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत, 8 धावा खर्ची केल्या गेल्यात. म्हणजेच किफायतीशीर षटक. या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय. गॅप मध्ये फटका, चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावेसाठी. थँक्यू. महेंद्र पाटील याच्या माध्यमातून या स्पर्धेतील 27वा चौकार पाहायला भेटलाय. 4 धावेने संघाची धावसंख्या 69च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 69 धावा म्हणजेच उर्वरित 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 18 धावांची. 12 चेंडू 18 धावा. कमालीची बॅटिंग पाहायला भेटली आहे. शेवटच्या चेंडूवरती वार झाला आणि त्याचमुळे चेंडू सीमा पार देखील झाला. 4 धावेने संघाची धावसंख्या ही 69च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू 18 धावांची अजून देखील गरज असेल एमजी पाटील स्पोर्ट्स संघाला. पाहूया बनवल्या जातील की रोखल्या जातील. पहिली मॅच सुपर पाहायला भेटली आहे. दुसरी मॅच पाहूया कशा प्रकारे केली जाते. नक्कीच दुसरी मॅच देखील जर पाहायला गेलं तर सुपर से ऊपर होणार यात शंका नाही आहे, कारण का दोन्ही संघ दर्जेदार आहेत. दोन्ही संघाकडे गोलंदाज अप्रतिम आहेत, फलंदाज अप्रतिम आहेत. महेंद्र पाटील 6 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात. अजय चुवेकर 8 चेंडूमध्ये 17 धावांची एक घातक इनिंग त्यांनी देखील पेश केल्या. सागर मेतकेच्या विरोधात केलेले प्रहार अप्रतिम राहिलेत. ते प्रहार नक्कीच सागर मेतकेला स्वप्नात देखील आठवतील असे इतके दर्जेदार प्रहार इथे मात्र पाहायला भेटले आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती एक्सपिरियन्स खेळाडू ज्योतिबा पाटील यांचा इथे मात्र धावा केला जातोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, वेळ घालवायचा नाहीये, थोडंसं स्पीडअप करा. चला बारा चेंडूमध्ये 18 धावा रोखण्यासाठी सज्ज झालेत. ज्योतिबा पाटील यांच्या विरोधात आक्रमण चढवलं गेलंय. कुठेतरी फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि उर्वरित कामगिरी क्षेत्ररक्षकाने केले. माघारी परतावं लागेल फलंदाज अजय चुवेकर. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. इथे मात्र जर पाहायला गेलं तर 69 धावसंख्येवरती अजून एक गडी गमावताना दिसलेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सूरज मैदानावरती दाखल झालाय. चमकण्यासाठी सज्ज झालाय सूरज तिवले मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम कळंबा, कळंब्याचा अजून एक सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये.
ग्रामीण क्रिकेटचा बेदाद बादशाह कोल्हापूर प्रीमियर लीग या खेळाडूने देखील याआधी गाजवले. असा हा खेळाडू नाव आहे सूरज तिवले. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची देखील दहशत पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहतात. प्रेक्षकांच्या नजरा सूरज तिवलेच्या वरती खेळताना दिसत आहेत, परंतु सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या नजरा आपल्या दिशेने वळून घेताना दिसत आहेत. ज्योतिबा ओ हो या चेंडूवरती वार जरूर केलाय. पाहूया या चेंडूवरती धावा. ओ क्षेत्ररक्षण खराब, चेंडू जाईल सर सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. सुनीलच आहे ना तो, सुनील खावरेच आहे ना. थँक्यू डीजे. वेदांत स्पोर्ट्स कर्णधार हेच आहे आणि चालू सामन्याचा विजेता संघ यांच्यामध्ये आपली लढत होणार आहे. प्रमोद चव्हाण यायचं आहे. प्रमोद चव्हाण या चेंडूवरती 4 धावा. इतिमात्र गिफ्टेड बॉल झाले कारण का क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. सुनील खावरे एक दर्जेचा क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका लपेटायचा होता सूरजला. पहिल्या चेंडूवरती त्याने वार केला आणि त्यानंतर कुठेतरी दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज ज्योतिबा पाटीलने देखील कमबॅक साधलाय. 73 धावा दफलकावरती लागल्या जातात. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. 73 बनवल्या गेलेत. अजून देखील 14 धावांची गरज असणार आहे. या चेंडूवरती कट केलाय तोपर्यंत एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील होताना दिसते. धाव संख्या 74च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 74 धावा या दफलकावरती लागल्या जात आहेत. MG पाटील स्पोर्ट्सचा संघ या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसतोय. 8 चेंडूमध्ये 13 धावांची अजून देखील गरज असेल. 8 चेंडू 13 धावा अजून देखील बनवावे लागतील. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक वरती महेंद्र पाटील, महेंद्र बाहुबली पाटील असा हा खेळाडू एक दर्जेदार खेळाडू आहे. मॅन फ्रॉम गगन बावड्याचा हा सितारा. गगन बावडा परिसरामध्ये या खेळाडूला एक स्टार खेळाडू म्हणून ओळखलं जातं. तीच मक्तेदारी पुन्हा एकदा कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये गाजवण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. या चेंडूवरती मोठा फटका, अजून एक ताकदवर फटका, परंतु फटका फसलाय. ज्योतिबा पाटीलच्या जाळ्यामध्ये खेळाडू फसलाय. माघारी परतावा लागेल महेंद्र पाटील याला. सागर फल्ले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून एक दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडस बातचीत केली जाते, प्लॅनिंग केलं जातंय सूरज तिवले आणि त्याचबरोबर सागर फल्लेच्या माध्यमातून. पाहूया आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. जोपर्यंत सूरज मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आशा MJ पाटील स्पोर्ट्स गगन बावडा संघाला असणार आहे, कारण का मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून ओळखलं जातं. परंतु सागर देखील मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. त्यांनी देखील कित्येक मॅच मध्ये मॅच विनिंग पाऱ्या केल्यात. पुन्हा एकदा तीच तो इतिहास इथे मात्र दोहरावा देखील लागेल. तीच पारी खेळावी लागेल. 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. इथे मात्र फटका चांगला खेळला गेलाय. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 75च्या घरामध्ये. 7 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 7 षटकामध्ये 75 धावा बनवल्या गेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये करायचे अजून देखील 12. थँक्यू डीजे. प्रमोद चव्हाण कुठे असतील तर त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रमोद चव्हाण वेदांत स्पोर्ट्स प्रमोद चव्हाण यायचं आहे. प्रज्ञा फाउंडेशन यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आलेत. MG पाटील स्पोर्ट्स यांच्यासाठी आले ते पारितोषिक, याची नोंद घ्यायची आहे.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रितेश गेवडेला, एक दर्जेदार खेळाडू ज्याने या स्पर्धेचा अप्रतिम झेल टिपला होता. आता झेल टिपलाय, आता मॅच देखील टिपायची आहे. पाहूया मॅच कशा प्रकारे ही होताना दिसेल. 6 चेंडू आहेत, 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची अजून देखील गरज आहे. 6 चेंडू 12 धावा या बनवायच्या आहेत. एका बाजूला ओमसाही अद्विता स्पोर्ट्स संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहताना दिसतोय ते म्हणजेच MG पाटील गगन बावड्याचा संघ. रितेश गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू दमदार टाकलाय. या चेंडूवरती गॅप मध्ये फटका, चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून काय फटका सजवलाय, सुरेख फटका वार केला, फार अगदी गोलंदाजांच्या काळजावरती रुतून बसलाय. खरं का पहिल्या चेंडूवरती 4 धावा या लिहिल्या गेल्या आहेत. 4 धावेने अंतर कमी झालंय. 79 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. उर्वरित चेंडू असतील 5. थोडस जर पाहायला गेलं तर चेहऱ्यावरती टेन्शन पाहायला भेटते रितेशच्या, कारण का पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात, म्हणजेच उर्वरित 5 चेंडू आहेत, 8 धावा रोखायच्या आहेत. इथे रिव्हर्सचा फटका, सरळ बॅटने जर धावा येत आहेत मग रिव्हर्स कशाला. इथे मात्र रिव्हर्सचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि सूरज देखील सांगतायत सरळ बॅटने फटका जर केला गेला असता तर नक्कीच धावा आल्या असत्या. एक चूक आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये नेऊन ठेवू शकते, म्हणून इथे मात्र चुका या कमी कराव्या लागतील. महत्वाचे क्षण आहेत. या चेंडूवरती फटका बसलाय, चेंडू आहे हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केला गेलाय. 2 धावेने अंतर कापला गेलाय. 2 धावेने अंतर कमी झालंय, धावेमध्ये इजाफा झालाय. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 81च्या घरामध्ये. 81 धावा दफलकावरती लागल्या जात आहेत. 81 धावा या दफलकावरती जिंकण्यासाठी 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. काय मॅच होताना पाहायला भेटते. जशी ही स्पर्धा पुढे होत जाणार तसेच असाच रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला भेटणार, रोमहर्षक सामने पाहायला भेटणार यात शंका नाही आहे. स्पर्धेची सुरुवात ही धमाक्यात झाली आहे. 3 चेंडू 6 धावा, एका मोठ्या फटक्याची गरज आहे मॅच फिनिश करण्यासाठी. ओहो, इथे मात्र अजून एक खराब शॉट सिलेक्शन. अजून एक चेंडू निर्धाव जातोय. या चेंडूवरती कमबॅक साधलाय. उर्वरित चेंडू असतील 2, जिंकण्यासाठी धावा आहेत 6. 2 चेंडू 6 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्यांचा गडगडाट देखील होऊन जाऊ दे प्रेक्षको. 2 चेंडू 6 धावा. एका षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय प्रज्ञा फाउंडेशन यांच्याकडून. प्रज्ञा फाउंडेशन यांच्याकडून एका षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक लगावला जाईल का हा षटकार. ओहो, इथे जर पाहायला गेला निर्धाव चेंडू गणला जातोय, परंतु पंचांचा इशारा आलाय, वाईटचा इशारा. पंचांकडे अपील केला गेलाय. पाहूया या चेंडूवरती पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांनी निर्णय कळवलाय, वाईटचा इशारा. थर्ड पंचांनी आपला कॉल दिलाय, वाईटचा इशारा आहे, म्हणजेच 1 धावेने अंतर इथे मात्र कमी झालंय. दोनला 5. दोन चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा. का मॅच होते. एक चूक आता इथे मात्र निस्तरावी लागते गोलंदाजाला. या चेंडूवरती इथे जर पाहायला गेला तर जावं लागेल, परतावं लागेल सूरजला. इथे मात्र सूरजची खेळी समाप्त केली जाते.
त्याच्याने मॅच आणली की हैराण केला त्याच्यावर प्रेशर आणून ठेवलं. आता कोण येणार? थँक्यू डीजे. एक चेंडू 5 धावांची गरज आहे. एक चेंडू 5 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जनार्दन मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 82 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या जाऊन पोहोचली. एक चेंडू 5 धावा. षटकार लगावला तर ही मॅच जिंकली जाऊ शकते. चौकार लगावला तर ही मॅच टाय होऊ शकते. टाय झाली तर काय, सुपर ओव्हरचा थरार पाहायला भेटणार आहे. पाहूया सुपर ओव्हरचा थरार पाहायला भेटेल का. या मैदानाने कित्येक वेळेला सुपर ओव्हर पाहिले आहे. पुन्हा एकदा तोच इतिहास पाहायला भेटेल का. एक चेंडू 5 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील पाहायचंय. एक चेंडू 5 धावांची गरज आहे. हिरो बनण्याची संधी दोघांनाही आहे. पाहूया कोण ठरतंय, कोणावरती बारी. सामना लय भारी. ओहो, या चेंडूवरती ते मात्र जर पाहायला गेलं तर एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी संघर्ष केला परंतु माघारी परतावं लागलंय. म्हणजेच या मॅच मध्ये विजयी ठरलाय ओम साई अद्विता स्पोर्ट्सचा संघ. थँक्यू डीजे. सागरजी मेतके सर यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायचं आहे. सागर आणि प्रमोद चव्हाण दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. सागर आणि प्रमोद चव्हाण दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. या मॅचचा मेन ऑफ द मॅच या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरतोय. याच बावडाकरांचा सुपरस्टार YR स्पोर्ट्स मधून जो खेळाडू करतो तो प्रतीक पाटील. यांच्या चेहऱ्यावरती हास्य देखील टिपला गेलाय कॅमेरामनच्या माध्यमातून. प्रतीक पाटील 28 धावांची खेळी आणि 2 फलंदाजांना देखील माघारी परतवलंय. अशी एक दर्जेदार खेळी ज्याच्या माध्यमातून साकारली गेली असा बावडाकरांचा उगवता सितारा प्रतीक पाटील ठरतायत या सामन्याचे मेन ऑफ द मॅच. अख्खा मसूर सांगितलंय. अख्खा मसूर आहे. कधी आलं कधी वाजलेली ती कधी कधी वाजता. गेली प्रतीक पाटीलच्या माध्यमातून